दर्शको नमस्कार. इन मेट्रो न्यूजच्या विशेष संवादमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपणास माहित आहे की इन मेट्रोच्या विशेष संवादमध्ये प्रत्येक भागामध्ये आपल्या भेटीला वेगवेगळे व्यक्तिमत्व येत असतं. आज विशेष आनंद होतोय. आज इन मेट्रोच्या विशेष संवादमध्ये डॉक्टर अमजद सय्यद जे लोकांच्या हृदयांची काळजी घेतात. गेले 16 वर्ष ते या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि हजारो रुग्णांचं हृदय त्यांनी अतिशय छान केलेलं आहे. त्यांचं नोबल हॉस्पिटल हे आपल्या सोलापुरातील पूर्व भागातील पद्मशाली चौकातील दक्षिणकाली मंदिर समोर त्यांनी सुसज्ज असं सुपर स्पेशालिटी आणि रिसर्च सेंटर त्यांनी सुद्धा काढलेलं आहे. तर हा त्यांचा प्रवास असा वाटतो तसा सहज सोपा नाही, कारण गेल्या 16 वर्ष अतिशय परिश्रम करत वेगवेगळे अनुभव घेत त्यांनी आपल्या सोलापुरामध्ये नोबल हॉस्पिटल देखील त्यांनी उभं केलेलं आहे. आज आपण या संवादामध्ये त्यांच्याशी पूर्ण असा संवाद साधणार आहोत की जेणेकरून त्यांची सुरुवात कशी झाली आणि आज एवढं मोठं नोबल हॉस्पिटल त्यांनी कसं उभं केलेलं आहे. सर, खूप खूप स्वागत. आपलं इन मेट्रो न्यूज परिवारातर्फे आपलं स्वागत करतो. आणि माझा पहिला प्रश्न असा असेल की आपण या क्षेत्रामध्ये म्हणजे कसे आलात? म्हणजे वडिलांची इच्छा होती, आई वडिलांची इच्छा होती का तुम्ही ठरवलं होतं? आणि शिक्षण कसं झालं आणि सुरुवातीचा अनुभव? तसं तर जे काय मी आज आहे आई वडिलांमुळेच आहे. आणि सगळे लोक तसेच असतात, कारण आई वडील हेच अशी व्यक्ती आहे की आपल्याबद्दल सगळे आपली प्लॅनिंग ते करतात आणि आपल्याला सपोर्ट करतात. विशेष म्हणजे वडील माझे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होते, तर त्यांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. मला जास्त आवड आर्किटेक्चरमध्ये होती, तरीसुद्धा स्लोली वडिलांच्या ह्याच्यामुळं किंवा आई शिक्षिका होती, दोघांचा एवढा मला सपोर्ट होता आणि चांगलं डॉक्टर व्हायचं हे खूप माझ्या मनात त्यांनी सुरुवातीपासून अगदी शाळेपासून मी उर्दू शाळेमध्ये शिकलेलो आहे, सोशल हायस्कूल आणि पानगल हायस्कूलमध्ये. त्यानंतर संगमेश्वर कॉलेजमध्ये मी 11वी-12वी झाल्यानंतर काही 1-2 मार्कांनी मला VM मेडिकल कॉलेज मिळालं नाही, तरी परिस्थिती नसताना वडिलांनी गव्हर्नमेंट कोट्यामध्ये एका प्रायव्हेट कॉलेजला मला ॲडमिशन करून दिलं कोल्हापूरला. तिथून मी परत गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मेरिटवर परत VMला आलो आणि MD केलं. MD नंतर मला ऑल इंडिया लेवलवर कार्डिओलॉजीमध्ये SGPGI लखनौ इथं एंट्रन्समध्ये सीट मिळाली. तिथं 3 वर्ष काम केलं. परत हैदराबाद केअर हॉस्पिटल तिथं कार्डिओलॉजीमध्ये 5 वर्ष काम केलं. त्यानंतर मी अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी फेलोशिप घेतली आणि सोलापूरला सुरुवात केली 2011. सर, पहिला अनुभव खरं तर डॉक्टर झाल्यानंतर आपण एवढं उच्च शिक्षण घेतलेलं आहे आणि विशेष म्हणजे हृदयाशी संबंधित की आपला हा शरीरातला फार महत्त्वाचा पार्ट आहे. हे सगळे शिक्षण घेतल्यानंतर सोलापुरामध्ये त्या काळामध्ये सुरुवात केल्यानंतर मग माझ्याकडे रुग्ण येतील का नाही, मी कशी सेवा देईन, असं काही मनामध्ये शंका आलं होते का? आणि पहिला पेशंट तपासलेला तो अनुभव? माझ्याकडे रुग्ण येतील का नाही असा मी कधी खरंच विचारच केला नाही, कारण जे काय मी करत गेलो सगळं पॅशनच्या ह्याच्याने करत गेलो. म्हणजे हार्टचं स्पेशलिस्ट व्हायचं म्हणून बरंच वेळ माझा 2-3 वर्ष त्याच्यात वाया गेलं, तरी मला हार्टचंच डॉक्टर व्हायचं आहे हे ठरलं होतं. आणि झाल्यानंतर काय करायचं हे खरंच मला माहीत नव्हतं, फक्त हार्टचं चांगलं डॉक्टर व्हायचं. आणि हे सुद्धा जेव्हा मी सगळं माझं शिक्षण संपल्यानंतर पुण्याला जायचा प्लॅन केला, तर थोडीशी परिस्थितीमुळं तिथं मला परत एकटं सगळं उभारणं अवघड होतं. त्यामुळं घर होतं, आई वडील इथं होते, त्यामुळं मी परत सोलापूरला आलो. आणि आल्यानंतरही सुद्धा सुरुवात करताना हे कधी विचार केला नाही की आपल्याकडे पेशंट येतील नाही येतील, कारण जवळपास फॅमिली फ्रेंड्स एवढं मोठं सर्कल होतं. डे 1 पासून माझ्याकडे लोक येत होती आणि हळूहळू सुरुवात झाली. छोटं एक क्लिनिक होतं डफरीन चौकला. त्यानंतर यशोधरामध्ये फक्त मी करायचो एन्जिओप्लास्टी वगैरे. तर पहिला एन्जिओप्लास्टी मला आठवत आहे की सिरियस पेशंट होता आणि नवीन डॉक्टर असल्यामुळं लोक विश्वास करत नाहीत, पण त्या पेशंटनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला आणि खूप चांगल्या रीतीने ते पार पडलं. थोडेसे अडथळे आले, पण मी सुद्धा स्ट्रेस झालो. पण एक एन्जिओप्लास्टी, पहिली एन्जिओप्लास्टी माझी जेव्हा झाली 2011मध्ये, तर ते पेशंट अजूनही माझ्याकडे येतात आणि त्यांनी बरेच पेशंट आणले. तर असंच एक करत मग 4 वर्ष तिथं सुरुवात झाली यशोधरामध्ये. नंतर मार्कंडे सहकारी रुग्णालयामध्ये मी अजूनही अटॅच आहे. ते गेले 9 वर्ष तिथं पण काम करतो आहे. नर्मदा हॉस्पिटल म्हणून आम्ही सुरू केलं, तिथं मी चेअरमन होतो. आमचा एक ग्रुप होता पार्टनरशिपमध्ये, ते आम्ही 5 वर्ष राबवलं. सेंट्रल चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलसुद्धाची पण व्हाईस चेअरमन मी होतो, तिची सुरुवात पण मीच केली. हे दोन्ही हॉस्पिटलमध्ये मी आता अजूनही जातो, पण हे आता माझ्या मालकीचे नाही आहेत, तरी मी सेवा देतो आणि तिथल्या जी टीम आहे त्यांना हेल्प करतो. दोन्ही हॉस्पिटल व्यवस्थित काम करत आहेत. आणि आता रिसेंटली तुम्हाला माहिती आहे की नोबल सुपर स्पेशालिटी अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटर गेले 1.5 वर्ष उभा आहे
आणि स्लोली आम्ही प्रोग्रेस करतो आहे. आणि माझ्या मनात जे पर्सनल हे होतं की अशा पद्धतीची सेवा अशा तऱ्हेने द्यावी, ही कदाचित मला चॅरिटेबल ट्रस्टमुळं किंवा पार्टनरशिप फर्ममुळं मला ते थोडंसं शक्य होत नव्हतं. तर इथं मी त्याचा प्रयत्न करतो आहे की बाबा ज्या पद्धतीचं क्वालिटी केअर एक माफक दरामध्ये एक पर्सनल टच असलेला केअर, म्हणजे मी स्वतः ओनर असल्यामुळं देता येईल. आणि छोटं हॉस्पिटल, म्हणजे आता मी छोटंच म्हणेल कारण सोलापूरमध्ये 300-300 बेडचे हॉस्पिटल आहे, माझा 50-70 बेडचं हॉस्पिटल आहे. तर मी पर्सनल केअर घेऊन, पर्सनल सेवा देऊन आणि उच्च दराची सेवा देऊन करू शकतो, या हेतूने मी हे चालू केलेलं आहे. स्लोली वी आर प्रोग्रेसिंग. मला वाटतं अजून लगेच कोणाची अजून प्रतिक्रिया नसेल कारण नवीन आहे. पण आमच्या शुभेच्छा आहेत सर, तुम्ही एवढं मोठं धाडस केलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागं एवढे मोठे तुमचे परिश्रम आहेत, अनुभव आहेत. मला वाटतं ते नक्कीच भविष्यामध्ये काही दिवसातच आपल्याला नोबल हॉस्पिटल हे सोलापूरच्या, जरी खूप तुम्ही म्हटल्यासारखं मोठमोठे हॉस्पिटल आहेत, पण मला वाटतं नक्कीच तुमच्या कार्यामुळं आणि तुम्ही जे परिश्रम घेत आहेत त्या दृष्टीने नक्कीच एक सोलापूरच्या नकाशामध्ये नोबल हॉस्पिटलला एक चांगलं वेगळं स्थान असेल. हो सर, सर्वात आता रुग्णांना, आता जे रुग्ण म्हणण्यापेक्षा जे काही दर्शक बघतायत की सर्वांना एक समस्या आहे की माझं हृदय हे चांगलं राहावं. आज धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण आपण स्टँड होण्यासाठी धडपड करतच असतो आणि मग नकळत आपण कधी कधी बातम्या ऐकतो की अरे बापरे, हा तर चांगला होता आणि ह्याला अटॅक आला, हृदयरोग झाला. या सगळ्यामागचं एक तज्ज्ञ म्हणून आपण हृदयरोगाची काय कारणं आहेत असं, म्हणजे लोकांना असं वाटतं की अरे खूप छान होत आहे माणूस, ह्याला कसं काय एकदम अटॅक येतो. तर नेमकं बेसिकली आमचे दर्शक बघतायत तर त्यांना पहिल्यांदा असा मनात प्रश्न येतो की तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की हृदयरोगाची कारणं काय असतात. प्रत्येक डॉक्टर तुम्हाला प्रत्येक रोगाचं कारण सांगेल, पण एक लक्षात ठेवा की कारणं काही असू दे, जे काही कारणं आहेत जे आपल्याला माहीत आहेत त्यातली कारणामध्ये आपण जर व्यवस्थित वागलो तर ही कारणं टाळून कुठलाही रोग 70-80% रोग टाळता येतो. तरीसुद्धा 30% जे काय ठरलेलं असतं ते माणसावर होऊ शकतं, कारण प्रत्येक गोष्टीवर माणसाचा कंट्रोल नाही. तो डॉक्टर असू दे, सायंटिस्ट असू दे, कोणी असू दे. त्यामुळं पण जे आपल्याला माहीत आहे, जे आम्ही कुठलीही जे मेडिसिनमध्ये ॲलोपॅथीमध्ये जे प्रॅक्टिस करतो, वी कॉल इट इज अ एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन. म्हणजे आमच्याकडे एव्हिडन्स असतो. आम्ही तुम्हाला एक प्रिस्क्रिप्शन चिठ्ठी देतो, त्याच्या मागं असे लाखो पेशंटला ते दिलं गेलेलं आहे असा एक आमच्याकडे पुरावा असतो. तरीच त्यानंतरच आम्ही तुम्हाला देतो. किंवा कुठला अँजिओप्लास्टी करतो, त्याच्या आधी ती अँजिओप्लास्टीची पद्धत लाखो हजारो लोकांमध्ये स्टडी केलेली जाते आणि त्याचा पुरावा असतो म्हणून आम्ही करतो. त्यामुळे जी कारणं आहेत हार्ट अटॅकची ही बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत आहेत, पण जे वारंवार त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपण ते कशी टाळावी ह्याच्यावर जास्त भर द्यायला पाहिजे आणि प्रॅक्टिकली त्या गोष्टीला आपण सामोरं जायला पाहिजे. म्हणजे जर आजच्या जीवनशैलीमध्ये जे बदल झालेले आहेत ते सगळ्यात मोठी कारणं आहेत. कारण ताणतणाव, स्ट्रेस फॅक्टर असतं, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी होतात. म्हणजे हायपरटेन्शन, डायबिटीज, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा आणि लॅक ऑफ एक्सरसाइज, या सगळ्या गोष्टी बदलल्या जीवनशैलीमुळेच आहेत. कारण आपण आज सकाळी लवकर उठत नाही, रात्री लवकर झोपत नाही, जेवताना काय जेवतो हे बघत नाही आणि कुठलाही आहार आपण फास्ट फूड म्हणा किंवा चंक फूड म्हणा या सगळ्या गोष्टीवर आज आपण बिलीव्ह करतो. वेळेवर जेवत नाही, वेळेवर झोपत नाही आणि वेळेवर उठत नाही आणि व्यायाम करत नाही. हे बदललेली आणि त्याच्यावर अजून स्ट्रेस, आपल्याला रेस मोठी आहे, आपण दिवसभर रेसमध्ये असतो. ह्यानी काय केलं, त्यांनी काय केलं, मग आपण काय करायला पाहिजे, ह्या गोष्टीचा आजकाल म्हणजे हे जास्त ताणतणाव झालेला आहे. पूर्वी हा नव्हता. आणि दुसरा एक नवीन फॅक्टर जे आता रिसेंट काही वर्षात आलेलं आहे, स्पेंडिंग टाईम ऑन स्क्रीन टाईम. म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा ह्याच्यावर माणसं 4-4 तास 5-5 तास, म्हणजे ठीक आहे काम असतं तर ठीक आहे, पार्ट ऑफ जॉब ठीक आहे, ते पार्ट ऑफ जॉब संपून सुद्धा परत 4-5 तास मोबाईल आणि ह्याच्यावर होतात. हे एक रिस्क फॅक्टर. ह्याच्यामुळे तुमचे बॉडीचे मेटाबॉलिझममध्ये चेंजेस होतात आणि हे सगळं चेंजेसमुळं रक्तामध्ये चरबी जी असते ते हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये जमा होते आणि त्याचे ब्लॉकेज निर्माण होतात आणि सडनली एखाद्या दिवशी ब्लॉकेज जेव्हा 100% होतो, रक्तपुरवठा थांबतो, त्यावेळी हार्ट अटॅक येतो. मग हार्ट अटॅक आल्यानंतर ते रक्तपुरवठा कसं चालू करावं लवकरात लवकर तर पेशंट बरा होईल हे हार्टच्या स्पेशलिस्टला आजकाल माहीत असतं. त्याची पद्धती आहेत, पण त्याचंसुद्धा नॉलेज आपल्याला पाहिजे की बाबा हार्ट अटॅक आल्यानंतर काय करू शकतो. त्यासाठी आपण इमिडिएटली कन्सल्ट करतो.
पण ह्याच्यापेक्षा जास्त मला असं म्हणायचं की हार्ट अटॅक येऊ नये त्यासाठी हे मी सांगितलेलं रिस्क फॅक्टर आहेत. म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन, लठ्ठपणा, व्यायाम न करणे, स्मोकिंग, अल्कोहोल, हे सगळे जे रिस्क फॅक्टर आहेत, वाढलेली कोलेस्ट्रॉल लेवल, ह्या सगळ्या रिस्क फॅक्टरवर आपण चेक ठेवला, रेग्युलर आपण एखादा आपला हेल्थ गुरु जसं म्हणतो, बाकी आजकाल गुरु असतात सगळ्यांचे, तर हेल्थ डॉक्टरकडे आपण रेग्युलरली आजार नसताना जर कन्सल्ट केलं प्रिव्हेन्शनसाठी तर हा जास्त बरा राहील. आणि ह्याचा कन्सेप्ट वेस्टर्न कंट्रीजमध्ये आलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कार्डिओलॉजीमध्ये प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी एक मोठी ब्रांच आहे. कन्सल्टंट असतात जे लोक हार्ट अटॅक आलेल्या पेशंटला बघत नाही, हार्ट अटॅक येऊ नये म्हणून सल्ला देत बसलेले असतात. तसं कन्सेप्ट आपण पण देशात सुरू झालेलं आहे मोठ्या सिटीजमध्ये. इव्हन इनफॅक्ट 2011मध्ये माझं जे नोबल हार्ट केअर सेंटर डफरीन चौकला होता, लाईफस्टाईल क्लिनिक म्हणून मी प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीचं एक युनिट चालू केलं होतं. पण ओव्हरऑल लोकांचा अवेअरनेस आणि रिस्पॉन्स नव्हता. मग शेवटी आम्ही ट्रीटमेंटवरच आलो. अजूनही माझी इच्छा आहे की आता माझे नोबल हॉस्पिटलला मी तसं एक युनिट डेव्हलप करायचा प्रयत्न करतो. क्या बात. दर्शको, आज आपल्याशी विशेष संवादमध्ये संवाद साधतायत डॉक्टर अमजद सय्यद, हृदयरोग तज्ज्ञ आहेत. पण अतिशय मला वाटतं सोप्या पद्धतीने ते सांगतायत की तुम्हाला हृदयरोग होऊच नाही तर या गोष्टी ज्या आत्ता त्यांनी काही मुद्दे सांगितले तर ती काळजी घेतली तर मला वाटतं खरंच रुग्णांना हॉस्पिटलची पायरी चढावी लागणार नाही. खूप चांगल्या पद्धतीने सांगतायत ते की खरं तर नाहीतर मग डॉक्टर म्हणले की लोकांना हृदयरोग म्हणलं की भीती वाटते, पण तुम्ही ते होऊ नये यासाठी खूप छोट्या छोट्या टेक्निक सांगितलेत. मला वाटतं जे दर्शक हा कार्यक्रम बघतायत त्यांना ह्या भविष्यामध्ये खूप मोलाचा सल्ला ठरणार आहे. सर, कार्डिओलॉजिस्ट आत्ता तुम्ही याचा सुद्धा सुविधा आपल्या सोलापूरमध्ये आत्ता वाढलेल्या आहेत. पूर्वीच्या काळी खूप कमी होत्या आणि ते सेंटर्स देखील खूप कमी होतं आणि लोकांना सातत्याने पुणे मुंबईला जावं लागत होतं. ती संख्या मला वाटतं जवळजवळ 80-90% कमी झालेली आहे. आपल्या नोबल हॉस्पिटलमध्ये सुद्धा ती सुविधा दिली जाते, त्याबद्दल काय सांगता? आज तुम्ही म्हणल्याप्रमाणे आता इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजी म्हणजे जे अँजिओप्लास्टी म्हणा किंवा बायपास म्हणा किंवा कुठल्या प्रोसिजर म्हणा, ते आपल्या सोलापूरमध्ये जवळपास 25 वर्ष झाले सुरू झालेले आहे. आणि हळूहळू आता गेले 10 वर्षात जवळपास 10 ते 12 ठिकाणी हे प्रोसिजर्स होत आहेत. आणि मी जेव्हा आलो मला वाटतं मी 4था किंवा 5वा कार्डिओलॉजिस्ट होतो. आता जवळपास 13-14 कार्डिओलॉजिस्ट सोलापुरात आहे. आणि नोबल हॉस्पिटलमध्ये ऑफकोर्स मी या सगळ्या फॅसिलिटीज नुसतं हार्टचेच नाही, एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. त्याच्यामध्ये हाडांचे आजार, किडनीचे आजार, मेंदूचे आजार, सगळ्या गोष्टी, सगळ्या इन्फेक्शन्स, तिथं डायलिसिस युनिट आहे आणि मॉड्युलर OT आहे, ऑपरेशन थिएटर आहे. कुठल्याही हाय एंड ऑपरेशन्स आम्ही करू शकतो. तर एक मल्टी स्पेशालिटी म्हणूनच मी सुकन ते लोकेशन भरगावात जे अशा ठिकाणी आहे की तिथं सगळ्या प्रकारचे पेशंट्स असतात आणि फक्त कार्डिओलॉजी न करता आम्ही हे सगळ्या प्रकारचं एक सेंटर चालू केलेलं आहे. आणि ऑफकोर्स कार्डिओलॉजीमध्ये माझं स्पेशलायझेशन असल्यामुळं माझं पूर्ण युनिट तिथं अवेलेबल आहे. आणि इवन बायपास सर्जरीचं पण रिसेंट फ्युचरमध्ये आम्ही सगळं तयारी केलेली आहे. कदाचित 2-4 महिन्यात ते सुद्धा सुरू होईल बायपास सर्जरी. क्या सर, यामध्ये रुग्णांना आणखीन एक म्हणजे जे रुग्ण हॉस्पिटलची पायरी चढतात तर काही बरेचसे गरीब रुग्ण असतात, मग त्यांना एक मनामध्ये शंका येते की शासकीय योजनांचा लाभ या हॉस्पिटलमध्ये आहे का नाही, तर ती जरा एक शंका आपण दूर करावी असं मला वाटतं. मी जेव्हा सोलापूरला 2011 आलो त्याच्या आधी मी लखनौ, हैदराबाद किंवा सिंगापूर या ठिकाणी काम केलं आहे. तर इथं आलं, इवन पुण्याला मी जाणार होतो, पण सोलापूरला आलं तर एक गोष्ट लक्षात आली, घेतली अफोर्डेबिलिटी थोडीशी इश्यू आहे, प्रोसिजर लोक करून घेतील का नाही, कारण थोडंसं कॉस्ट जास्त आहे. पण स्लोली योजना वगैरे सुरू झाल्या त्यानंतर बऱ्याच लोकांना त्याचा फायदा झाला. मी जेव्हापासून आता मी यशोधराला होतो, मार्कंडेला आहे, गंगामाई, नर्मदा आणि आता माझं नोबल, ह्या सगळ्या हॉस्पिटल अजूनही मी जातो. तर ह्या सगळ्या हॉस्पिटलचे वेगवेगळे रेट आहेत आणि त्यामुळे सगळे ऑप्शन मी देतो. इव्हन मी सिव्हिल हॉस्पिटलला असिस्टंट प्रोफेसर म्हणून अटॅच आहे. एखादा खूप गोरगरीब पेशंट तिथं ॲडमिट झाले तर मी तिथं पण सेवा अजूनही देत असतो. त्याच्या व्यतिरिक्त ही योजना मात्र सोलापुरात गेले 5 वर्ष आम्ही राबवतो वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये, यशोधरा, मार्कंडे, आता सध्या गंगामाई आणि नर्मदामध्ये. ती योजनासुद्धा माझ्याकडे मी अप्लाय केलेली आहे. सुरुवातीला काय त्याचे नॉर्म्स असतात, आमचं हॉस्पिटल नवीन असल्यामुळं, कोविड असल्यामुळं आम्ही ते अप्लाय केलं नव्हतं. ते काही दिवसात ते होईल सुरू. तर या योजनेमध्ये अँजिओप्लास्टी ऑलमोस्ट फ्री होते, बायपास फ्री होतो. पण बेसिक जे आजार असतो, बेसिक ट्रीटमेंट, कधी कधी ICU केअर जे लागतो पेशंटला, ते सगळं कवर होत नाही. तरीसुद्धा पेशंटला याचा खूप फायदा होतो. आणि ह्या स्कीममध्ये जे हॉस्पिटल काम करतात त्यांना इनफॅक्ट जास्त प्रॉफिट नसतो,
पण तरीसुद्धा ह्या सगळ्या हॉस्पिटल कळकळीने करतात, कारण पेशंटची सेवाच्या भावनेच करत असतात आणि काही गोष्टी त्या ह्याच्यामध्ये बसत नाही तर पेशंट थोडंसं मग नाराज होतात. त्यामुळे ते ही योजना 2-4 वर्ष चालली की हॉस्पिटलला दमून ते थांबवतात. तसं यशोधरा मार्कंडे रुग्णालयाला झालं की राबवली 4-5 वर्ष नंतर थांबवली. मला वाटतं या योजनेमध्ये थोडेसे चेंजेस गव्हर्नमेंटनी करायला पाहिजे आणि सगळ्यांना व्यवस्थित सेवा देता आली यायला पाहिजे, अशा पद्धतीने त्याचं सगळं स्ट्रक्चर करायला पाहिजे. डॉक्टर अमजद सय्यद यांच्याशी आपण संवाद असाच पुढे साधणार आहोत. आपल्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा आपण त्यांना विचारणार आहोत. इथे घेतो आपण एक छोटासा ब्रेक. आता बातम्याच बोलतील. विषय विकासाचा असेल अथवा समस्येचा सवाल, इन मेट्रो न्यूज म्हणजे आपला आवाज. क्षेत्र असो कुठलंही, प्रसंग असो कुठलाही, आपला मुद्दा, आपले विचार, वर्तमानाची परफेक्ट खबरबात फक्त इन मेट्रो न्यूज वर गाजणार. रोखोक अन सडेतोड मांडणी, प्रभावी सादरीकरण अन वास्तववादी लेखणी. आपल्या न्यायासाठी, आपल्या हक्कासाठी, परिसराच्या प्रगतीसाठी, प्रत्येकाच्या जीवनासाठी इन मेट्रो न्यूज चॅनल, स्वतःची हक्काची वृत्तवाहिनी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. दर्शको, विशेष संवाद इन मेट्रोच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याशी आज संवाद साधतात डॉक्टर अमजद सय्यद, ज्यांचं नोबल हॉस्पिटल एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या सोलापुरामध्ये त्यांनी उभं केलेलं आहे आणि वेगवेगळ्या सुविधा त्यांनी अद्ययावत या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज आपल्याशी ते मनमोकळेप्रमाणे गप्पा मारतात, विविध प्रश्नांचा आपल्या अतिशय त्यांनी समर्पक असे उत्तर देत आहेत आणि रुग्णांना जास्तीत जास्त माफक दरात कशी सेवा देता येईल असा त्यांचा प्रयत्न आहे. सर, मला एक सर्वात महत्त्वाचा म्हणजे आजच्या ह्याच्यामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की रुग्ण डॉक्टरकडे जात असताना म्हणजे ह्यांना विचारून, पेपरमध्ये वाचून, मीडियामध्ये जाहिरात बघून किंवा जे काही लोकांच्या सांगण्यावरून असे डॉक्टरकडे जात असतात. डॉक्टर आणि रुग्ण यांचा जो संवाद आहे किंवा विश्वासाचं नातं हे कधी तयार होतं की यांच्याकडे गेले की नाही, तुला हा प्रॉब्लेम आहे ना, तू यांच्याकडे जा, हा प्रॉब्लेम यांच्याकडे जा, तर ते बॉन्डिंग किती महत्त्वाचं असं तुम्हाला वाटतं? ॲक्च्युली हे जे काय रिसेंट डेव्हलपमेंट मीडिया किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्युनिकेशनमध्ये झालेलं आहे हे डबल एज स्वर्ड्स आहेत. म्हणजे दोन्हीकडनं म्हणजे चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. चांगलं ह्या पद्धतीने की तुम्ही म्हणल्यासारखं आज एका पेशंटला एका गावाच्या एका कोपऱ्यात बसून त्याला कळतं की चांगला डॉक्टर कुठे आहे किंवा कुठली सेवा कुठल्या हॉस्पिटलला कुठल्या क्लिनिकला आहे आणि कसं आपल्याला जाता येईल. पण हेच कम्युनिकेशन आता डॉक्टरकडे गेल्यानंतर तो मग काय कम्युनिकेशन त्याच्या हातात असल्यामुळं तिथं डॉक्टरकडे क्लिनिकमध्ये बसून तो 100 लोकांना फोन करतो आणि ते डॉक्टरची ते क्रॉस चेक करतो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला विश्वास बसत नाही. कारण एवढी इन्फॉर्मेशन त्याच्याकडे आहे, त्याला असं वाटतं हळूहळू त्याला असं वाटायला लागतं की तोच डॉक्टर आहे, कारण त्याला इन्फॉर्मेशन एवढी आहे. अशा वागल्यामुळं काय तुमचं शेवटी कुठलाही बिझनेस असू दे, सेवा असू दे, सगळ्या गोष्टी विश्वासावर आहेत. पूर्वीच्या काळात पेशंट डॉक्टरचे रिलेशन खूप वेगळे होते, डॉक्टरवर पेशंट पूर्ण विश्वास करायचे. आजच्या काळात थोडंसं हे फॅक्टर कमी झालेलं आहे, पण हे मला वाटतं मीडिया कम्युनिकेशन किंवा अवेलेबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन किंवा कॉस्ट जे वाढत चालली ट्रीटमेंटची, त्याच्यामुळं त्याचा ब्लेम डॉक्टरवर केल्यामुळं पेशंटला मग विश्वास कमी झाला असेल. किंवा मेडिकल व्यवसायामध्ये काही डॉक्टरसुद्धा असे असतील की बाबा मे बी चार्जिंग मोर किंवा काय असेल. या सगळ्या गोष्टीचा मला असं वाटतं की डॉक्टर पेशंट रिलेशन जे 20 वर्षापूर्वी होते तसे आपण रिबिल्ड करण्यासाठी जे काय पॉझिटिव्हली मीडिया किंवा सोशल अवेअरनेस प्रोग्राम्स किंवा NGOजनी काहीतरी दखल घेतली पाहिजे, कारण शेवटी हा विश्वासाचाच विषय आहे. खरंच, कारण किती डॉक्टर भगवान नाही आहे, डॉक्टर कोणाचा जीव वाचवू शकत नाही. मी आता गेले 20 वर्ष प्रॅक्टिस करतोय, मी आज तुम्हाला सांगू शकतो की मी एकाचाही जीव वाचवलेला नाही. मी जर जीव वाचवायला लागलो तर मग भगवान काय करणार. पण तुमच्या रूपात मी सेवा करतो, जो वाचणार आहे तो वाचतो, जो जाणार आहे जातो, पण मी सेवा करतो. हे लोकांना कळायला पाहिजे की डॉक्टर सेवाच करतात, प्रयत्न करतात. प्रयत्नाला यश देणारा कोण आहे हे बरोबर. त्यामुळं हे भावना जेव्हा डॉक्टरला पण स्वतःला असंच, प्रत्येक डॉक्टर कदाचित माझ्यासारखा विचार करत नसेल, कोणतरी तुम्हाला म्हणेल किंवा मी हे एवढे वाचवले, एवढे ऑपरेशन करून चांगले केले. डॉक्टरनी पण असा विचार करायला पाहिजे की आपण सेवा देऊ, चांगले प्रयत्न करू
आणि पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांनी पण हे विचार करायला पाहिजे की आम्हाला चांगली सेवा मिळायला पाहिजे. पेशंट जगेल का नाही, बरा होईल का नाही, हे कोणाच्या हातात नाही. पण मला विश्वास आहे की मी या डॉक्टरकडे गेलो की मी बरा होणार. विश्वास, तेच म्हणलं, प्रत्येक गोष्ट विश्वासावर आहे. हां. पूर्वीच्या काळात विमान नव्हता तरी लोक तरंगत होती, उडत होती. कसं? विश्वासावर उडत. विश्वास, खरंच विश्वास पाहिजे. क्या बात आहे. ते डेव्हलप करण्यासाठी आपल्याला जे काही प्रयत्न करता येईल, मला वाटतं मी ऑलवेज रेडी आहे. तुमचे काय मीडिया चॅनलच्या थ्रू काय असेल, यू जस्ट कॉल मी. जे काय असतील तुम्हाला प्रोग्राम्स तुम्ही प्लॅन केले, आपण पब्लिक अवेअरनेससाठी करूया. क्या बात आहे. खरं तर डॉक्टर सय्यद, आज तुमच्याशी चर्चा करताना की वेगळा असा अनुभव येतो की अगदी मन मोकळ्याप्रमाणे सांगतात की मी बरं केल्यापेक्षा मी सेवा देतोय, आणि दवा आणि दुवा याच्यामधलं एक मी एक मध्यक आहे, आणि या भूमिकेतून मी हे करतोय. शेवटी ईश्वर आणि गॉड, ज्याला अल्लाह ईश्वर जे आपण म्हणतोय, तर ती शक्तीच तुम्हाला बरं करते. आपण फक्त निमित्त बनतोय. अगदी प्रांजळपणे तुम्ही मत मांडताय. मला वाटतं खरं खूप कमी डॉक्टर असं मांडतात, परंतु डॉक्टर अमजद सय्यद मला वाटतं अगदी स्पष्टपणे हे मान्य करतात की मी सेवा देतोय, बाकी सर्व काही अल्लाह ईश्वर गॉड करणार आहे. खरंच सर, तुमचा हा स्पष्टपणा मला वाटतं पाहणाऱ्या दर्शकांना सुद्धा खूप आवडला असेल. कारण उगं काहीतरी खोट्या फसव्या जाहिराती करण्यापेक्षा लोकांना विश्वास देऊन जर सेवा दिली तर मला वाटतं तो रुग्ण नक्कीच बरा होऊ शकतो. सर, आपलं एवढं मोठं नोबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपण उभं केलेलं आहे. आपल्या टीम आणि आपली पत्नीसुद्धा, आपली पत्नी आपल्याला याच्यामध्ये खूप मोठं फिरदोसजी आपल्याला सहकार्य करतायत. या सगळ्या टीमविषयी त्यांचं कसं बॉन्डिंग तुम्ही ठेवलेलं आहे हे ऐकायला आम्हाला आवडेल. आता आमचा एक 50 बेडचं सध्या आम्ही सुरू केलेलं आहे. तरीसुद्धा एक कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या लेवलचा आम्ही तिथं हायरार्की सिस्टम ठेवली आहे. जवळपास 127 एम्प्लॉईज ते 50 बेडसाठी काम करत आहेत. त्याच्यामध्ये मॅडमची भूमिका, डॉक्टर फिरदोस, ते गायनेकोलॉजिस्ट आहेत, स्पेशलिस्ट आहेत. त्यांची भूमिका पेशंट बघणं हे सोडून बरंच काही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सॉर्ट ऑफ मॅनेजिंग डायरेक्टर ते आहेत. त्या सगळ्या गोष्टीचं ते ऑब्झर्वेशन्स करतात. आमच्याकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, HR हेड, कोऑर्डिनेटर्स, पेशंट कोऑर्डिनेटर्स, सिक्युरिटी, क्लास 4 वर्कर्स, परत नर्सेस, हे सगळ्या पद्धतीने असिस्टंट डॉक्टर्स, असा एवढा मोठा स्टाफ आहे. तर ही सगळ्यांना एक टीमवर्क पण आम्ही डेव्हलप करतो. ह्यांचं म्हणजे आम्ही वोकेशनल रेग्युलरली आमच्याकडे एक हॉल आहे, त्यामध्ये यांचं बिहेवियरल सायन्सवर आम्ही डिस्कस करतो. आम्ही पेशंटची सेवा काही वेगळ्या पद्धतीने देता येईल. कारण कसं आहे, आजकाल कम्युनिकेशन जर व्यवस्थित राहिला आणि सर्व्हिसमध्ये नम्रपणा राहिला तर जास्त पेशंट बरा होतो, असा आम्हाला आमचं एक कन्सेप्ट आहे. त्याच्या अंतर्गत आम्ही बरेच प्रोग्राम राबवतो. आमच्या स्टाफचं ट्रेनिंग रेग्युलरली करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे हेड ऑफ द एव्हरीथिंग म्हणलं तरी चालेल, माझ्या पत्नी डॉक्टर फिरदोस सय्यद या सगळ्या गोष्टी बघतात. कारण एक कार्डिओलॉजिस्ट असल्यामुळं मला बऱ्याच इमर्जन्सी असतात, OPD असते. तर ऑफकोर्स मी आयडियाज त्यांना देतो, पण सगळं राबून घेणं आणि सगळ्यांकडनं हे करून घेणं हे सगळं त्याच करतात. क्या बात आहे. दर्शक, नक्कीच डॉक्टर अमजद सय्यद यांचं नोबल हॉस्पिटल आहे, तर मला वाटतं नक्कीच आपण तिथे भेट द्यावी. आणि कशा पद्धतीनं कामकाज चालतं तर हे जर नुसतं पाहिलं तरी आपल्या लक्षात येईल की त्यांनी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या शेजारीच असलेल्या त्या भागामध्ये इतकं मोठं हॉस्पिटल उभं केलेलं आहे. आणि मला वाटतं या विश्वासाच्या बळावरच तुम्ही जी इथं टीम तयार केलेली आहे, आणि त्या टीमचा सुद्धा तुम्ही सायकोलॉजिकल अभ्यास करताय की कशा पद्धतीनं आपण त्यांना हॅपीनेस त्यांना ठेवता येईल. कारण व्यक्ती आनंदी असला आणि विश्वासाने जर जगत असेल तरच तो आपलं काम परफेक्ट करू शकतो. आणि मला वाटतं ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करतायत. सर, जाता जाता मला आणखीन एक मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की हृदयरोग आणि मानसिक स्वास्थ्य याचा काही म्हणजे ज्याला संबंध आहे का? कारण आपलं मानसिक स्वास्थ्य जर चांगलं असेल तर हृदयरोग प्रमाण कमी होईल, आणि लोकांचं मानसिक स्वास्थ्य जर चांगलं नसेल तर मग डॉक्टरांची पायरी सारखंच चढावीच लागेल. तुमच्यासारखे कमी डॉक्टर आहेत की जे अतिशय म्हणजे विश्वास दाखवून सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मानसिक स्वास्थ्य कसं असावं लोकांचं, आणि यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं आपलं हे सगळ्या बदललेल्या जीवनशैलीमुळं, म्हणजे आपण जर भारतातले जी आपले कल्चर हिस्ट्री बघितली, कुठल्याही जगातल्या कुठल्याही एन्शियंट सिव्हिलायझेशन्स बघितलं तर ते लोक आध्यात्मिक होते, व्यायाम करत होते, वेळेवर झोपत होते. आणि एक जे आज कॉम्पिटिशनचं वातावरण आहे, जे काय ते सगळं आधीच्या गोष्टीत नव्हतं. आणि हे ताणतणावामुळं, स्ट्रेसमुळं डेफिनेटली मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे
कम्प्लिटली मेटाबॉलिक चेंजेस बॉडीमध्ये होतात आणि त्यात हार्टचं पार्ट जर म्हणायला गेलं की चरबी साठण्याचं प्रमाण म्हणा, चरबीची गाठ फाटून रक्ताची गाठ तयार होऊन हार्ट अटॅक येणे म्हणा, किंवा हार्टची स्पीड सडनली जास्त किंवा कमी होण्यामुळं दम लागणे म्हणा, किंवा BP वाढणे म्हणा, हे सगळ्या गोष्टी हार्ट कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमचे जे काही आजार आहेत त्यातले 50% आजार स्ट्रेस हा फॅक्टरनी किंवा मानसिकतेनी कमी जास्त होतात किंवा प्रेसिपिटेट होऊन अचानक एक इव्हेंट क्रिएट करतात, म्हणजे हार्ट अटॅक सारखा इव्हेंट. म्हणजे आता समजा एखादा पेशंटला, एखाद्या माणसाला चरबीची गाठी असतात हृदयामध्ये, ते नॉर्मली पण असतात, ते स्लोली वाढतात, पण एखाद्या माणसाने स्ट्रेस भरपूर घेतला तर हे फास्ट वाढतात आणि लगेच ब्लॉक इमिडिएटली क्रिएट करतात आणि हार्ट अटॅक करतात. त्यामुळं स्ट्रेस हा फॅक्टर आणि मानसिकता ही खूप महत्त्वाची. पॉझिटिव्ह लिव्हिंग जर असेल आणि जर सिस्टमॅटिक लिव्हिंग जर असेल आणि एक डिसिप्लिन लिव्हिंग जर असेल तर मला वाटतं हार्टचे किंवा BPचे आजार बऱ्यापैकी टाळता येतात. सर, आपलं एक चॅरिटेबल ट्रस्ट सुद्धा आपण चालवत आहेत, त्याच्यातनं विविध उपक्रम घेत आहेत आणि मनात आत्ता प्रश्न आला की आप बीमार पड़ने से पहले कुछ मुफ्त में मार्गदर्शन अगर डॉक्टर ने किया तो जब भी रुग्ण आएंगे, पेशेंट आएंगे, आपके पास ही आएंगे विश्वास के साथ. तो ऐसी कुछ प्लानिंग है क्या भविष्य में कि बीमार पड़ने से पहले यहाँ मुफ्त में मार्गदर्शन किया जाता है नोबल हॉस्पिटल में, ऐसी कुछ प्लॅनिंग आहे? तेच मी तुम्हाला सांगितलं ना, 2011 मध्ये मी लाईफस्टाईल क्लिनिक म्हणून चालू केलं होतं. त्याच्यामध्ये कम्प्लीट प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी म्हणजे हार्ट अटॅक येऊ नये त्यासाठी मार्गदर्शनासाठी ते सेंटर होता. तिथं आम्ही एक योगा स्पेशलिस्ट, एक डायटिशियन, एक फिजिओथेरपिस्ट बसवलं होता. त्यांना मी पेमेंट देत होतो. अच्छा. आणि ऑफकोर्स फ्री नव्हतं ते, पण ते शुल्लक दरातच होतं, म्हणजे काय फीस नॉमिनल होती. पण ते कन्सेप्ट लोकांना कळलं नाही. तर आता मी एवढे वर्ष माझे गेले तर आता मला असं वाटतं त्या काळात कदाचित मी ह्या गोष्टी करू शकत नव्हतो. तुम्ही म्हणल्याप्रमाणे आज माझ्या डोक्यात आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की नोबल हॉस्पिटलच्या एका कोपऱ्यात मी हे सेंटर रिस्टार्ट करणार आहे आणि शक्यतो ही सेवा मोफतच देणार आहे, कारण त्याच्यामध्ये जे काय लागत लागते त्या काळात मी अफोर्ड करू शकत नव्हतो, पण आज मी करू शकतो. त्यामुळं आणि माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या रुग्णाला तर देणारच आहे, पण ज्याला रुग्ण म्हणजे जो रुग्ण नाही आहे, वॉक इन आहे, त्याला एखादी इन्फॉर्मेशन किंवा एखादी हार्ट अटॅक येऊ नये म्हणे काही काळजीसाठी काही नॉलेज किंवा एज्युकेशन पाहिजे असेल तर ऑफकोर्स तसं एक एज्युकेशन नोबल लर्निंग सेंटर म्हणून आम्ही एक प्लॅन करतोय. नोबल लर्निंग सेंटर. लर्निंग सेंटरमध्ये फक्त आलेले बाहेरचे म्हणजे ज्यांना शिकायचं आहे, ऐकायचं आहे, ते सोडून बाकी आमचे एम्प्लॉईजला सुद्धा आम्ही रेग्युलर तिथं ट्रेनिंग करणार. तर असं एक, आणि इवन मी हृदय संवाद म्हणून एक कार्यक्रम फडकुले हॉलला घेतला होता. मला वाटतं 2017 मध्ये काहीतरी घेतला होता. तर माझे त्याच्या आधीचे एक 300 पेशंट मोजून मी ज्यांचा अँजिओप्लास्टी झाला त्यांना बोलवलं होतं फडकुले हॉलमध्ये. आणि हा कार्यक्रम 4 तासाचा होता. त्याच्यामध्ये माझं एक डायटिशियनचं आणि एक फिजिओथेरपिस्टचा आणि एक योगा स्पेशलिस्टचा आणि यांचे लेक्चर्स आम्ही ठेवले होते आणि त्यांच्याशी संवाद साधला होता पेशंट्स अँड रिलेटिव्हशी. त्यांचे प्रश्नांची उत्तर दिली होती. हे दिवसभरचा आम्ही कार्यक्रम घेतला होता. तसे कार्यक्रमसुद्धा आता माझ्या नोबल हॉस्पिटलला माझ्याकडे स्पेस आहे, ऑडिटोरियम आहे, तिथं छोटे छोटे कार्यक्रम, ऑफकोर्स 300 लोकांचं तेवढी जागा नसेल तर माझे पेशंट किंवा जनरल पब्लिकसाठी छोटे छोटे कार्यक्रम आम्ही घ्यायचं प्लॅन करतो आणि ऑलरेडी काही असे प्रोग्राम केलेले आहेत. क्या बात सर, आमचं इन मेट्रो न्यूज परिवार आपल्या सदैव पाठीशी असेल. आपण एवढे छान कार्यक्रम लोकांना हृदय होऊच नये यासाठी घेतात, याच्यासाठी नेहमी आमची टीम आपल्या पाठीशी असेल. सर, जाता जाता सर आजच्या या मुलाखतीत अगदी शेवटचा प्रश्न, लोकांना हृदय त्यांनी चांगलं ठेवावं यासाठी काय सांगताल? हृदय हे छान राहावं, त्यांना कुठलाही ताणतणाव येऊ नये, त्यासाठी एक मोलाचा संदेश. आता तुम्ही जर म्हणता ना हृदय छान राहावं, एक डॉक्टर नसून जर मी तुम्हाला जर म्हणलो, डॉक्टर नसून जर म्हणलो तुमचं मन छान ठेवा, तर तुम्हाला काय वाटतंय? तेच की त्याच्यासाठी चांगला वागा. चांगला. अच्छा, म्हणजे मी डॉक्टर आहे म्हणून हृदयाबद्दल बोलतोय म्हणून तुम्ही विचार करताय, पण समजा मी डॉक्टर नाही आहे, तुम्हाला म्हटलं तुमचं मन चांगलं ठेवा असं म्हटलं, तुम्ही काय विचार करणार? किंवा मी सगळं चांगला विचार करायला पाहिजे आणि चांगल्या गोष्टी मी करायला पाहिजे, तर ते एकातच सगळं आलं. म्हणजे तुम्ही विचार चांगले करा आणि चांगलं वागा. चांगलं म्हणजे सगळं आलं, चांगलं म्हणजे तुम्ही प्रिव्हेंटच करणार आहे हार्टचे डिझीज. म्हणजे सिस्टमॅटिक लाईफस्टाईल हे महत्त्वाचं आहे. इट्स अ की फॅक्टर फॉर डिझीज फ्री लाईफ. म्हणजे तुम्ही एक सिस्टम असेल तुमच्या लाईफमध्ये, एक पथ्य असेल जे आजकाल मिसिंग आहे, कारण आपण सगळं
सिस्टम सगळं चेंज झाले. म्हणजे आपल्याकडे काही आवर्स राहिलेले नाही. कधी आपण एक मोबाईल हातात घेतला की 3 तास आपण हलत नाही, टाइम बघत नाही आपण. रात्री 12ला घेतला की 3ला झोपतो. ह्या गोष्टी चेंज व्हायला पाहिजे. नक्कीच सर, एक चांगला विचार आपलं आयुष्य बदलू शकतो. याप्रमाणे सर म्हणतात की तुम्हाला हृदय जर चांगलं ठेवायचं असेल तर फक्त विचार, चांगले विचार ठेवा, म्हणजे आपोआप तुम्हाला हृदयरोग आणि कुठलेही प्रॉब्लेम होणार नाहीत. खरं तर सर, अशाच तुमच्यासारख्या लीडरची आज समाजाला गरज आहे आणि तुमच्या या विचाराने मला वाटतं नक्कीच अनेकांना त्यांचे जे काही रोग आहेत ते रोग लवकर बरं होतील आणि त्यांचे स्वास्थ्यपूर्ण जीवन ते जगू शकतील, हा विश्वास मला वाटतो. आणि म्हणून आज जाता जाता आमच्या इन मेट्रोच्या विशेष संवादमध्ये आपण आपलं बहुमोल वेळ दिलात आणि आमच्याशी मनमोकळ्याप्रमाणे गप्पा मारल्यात आणि आपल्या नोबल हॉस्पिटल हे एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल आपण उभं केलेलं आहे, तर त्याचीसुद्धा माहिती आपण आपल्या दर्शकांना दिलात. त्याबद्दल मी आमच्या इन मेट्रो परिवारातर्फे आपले आभार मानतो. आणि आपण असंच लीडरशिप करत राहावं, समाजातील लोकांना त्यांचं हृदय चांगलं ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करत राहावेत. याच भावनेतून तुम्हाला सरश्रींचं लीडरशिप नायक कैसे बने हे छोटंसं पुस्तक तुम्हाला भेट देते. थँक्यू. थँक्यू. Thank you.